नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरताना प्रोफाईल कशी तयार करायची ते या व्हिडिओमधून पाहणार आहे. mpsconline.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन दिसत आहे. आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून न्यू यूजर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून गेट OTP वरती क्लिक करून घ्यायचं. ईमेलला आणि मोबाईलवरती एक OTP येईल. ते OTP परत या ठिकाणी टाईप करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करून घ्यायचं. मी OTP टाकून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करून घेतो. त्याच्यानंतर पासवर्ड सेट करायचा आहे. या लॉगिनसाठी लागणारा पासवर्ड टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर पुढे परत एकदा कन्फर्म पासवर्डमध्ये पासवर्ड टाईप करून घ्यायचा. नंतर आहे जन्मतारीख टाईप करून घ्यायची. पुढे आहे सिक्युरिटी क्वेश्चन्स. त्या क्वेश्चनचे आन्सर समोरच्या बॉक्समध्ये टाकून खाली दिलेला कॅप्चा कोड खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं. यूजर रजिस्टर सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. आता या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं. मी लॉग इनवरती क्लिक करतो. नंतर कॅप्चा कोड टाकून प्रोसीडवरती क्लिक करतो. आपलं लॉग इन या ठिकाणी झालेलं आहे. आपण प्रोफाईल क्रिएट करतो आहे म्हणून प्रोफाईल क्रिएशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. आणि पहिलं आहे आधार डिटेल्स द्यायचे. आर यू होल्डिंग ॲन आधार कार्ड? हो, आधार कार्ड आहे म्हणून येसवरती क्लिक करायचं. आधार नंबर टाईप करून घ्यायचा आणि आधारवरचं जसं नाव आहे सेम त्याप्रमाणे नाव टाईप करायचं. पर्सनल डिटेल्समध्ये सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकून घ्यायचं. नंतर आहे फुल नेम इंग्लिश. 10वीच्या सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे सेम त्याप्रमाणे नाव टाईप करायचं. नंतर आहे पुढे फुल नेम देवनागरी मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं. नंतर आहे आईचं नाव टाकायचं. जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर आहे मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर आहे डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली. या ठिकाणी नो करतो. नंतर आहे नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची. पुढे आहे मदर टंग मातृभाषा सिलेक्ट करून घ्यायची. पुढे आहे नावामध्ये जर बदल असेल तर यस करायचं. यस केल्यानंतर पुढे जे नाव आहे ते टाईप करून घ्यायचं. आता या ठिकाणी नावामध्ये बदल नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो. पुढे आहे कॅन यू रीड, राईट अँड स्पीक मराठी, तर येसवरती सगळ्या ठिकाणी मी क्लिक करून घेतो. पुढे आहे फिजिकल मेजरमेंट. हाईट टाकून घ्यायची, वेट टाकायचं आणि चेस्ट टाकून घ्यायची. नंतर आहे कास्ट सिलेक्ट करून घ्यायची लिस्टमधून. नंतर जर कॅटेगरीमध्ये असेल तर पुढे कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल्स येतील. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, इश्युइंग डिस्ट्रिक्ट आणि इश्युइंग डेट पुढे येईल. पुढे आहे व्हॅलिडिटीचे डिटेल्स. यस असेल तर मग कास्ट व्हॅलिडिटीचे डिटेल्स टाकून घ्यायचे. नसेल तुमच्याकडे तर नो करून घ्यायचं. पुढे आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज. पुढे आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज. डिसेबल असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. स्पोर्ट पर्सन असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. एक सर्व्हिसमॅन यस असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. पुढे आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. बेस्टचा कर्मचारी असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. BMCचा कर्मचारी असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. नंतर आहे डोमासाईल आहे म्हणून यस करायचं. पुढे आहे डोमासाईल सर्टिफिकेट अवेलेबल आहे आपल्याकडं म्हणून अवेलेबल सिलेक्ट करतो. पुढे आहे डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा, डिस्ट्रिक्ट टाकायची आणि डोमासाईल इश्युइंग डेट टाकून घ्यायची. पुढे आहे ॲडिशनल रिझर्वेशन असेल तर यस करायचं. प्रोजेक्ट अफेक्टेड जर असेल तर यस करायचं. पुढे सर्टिफिकेटचे डिटेल्स येतील. पुढे आहे अर्थक्वेक अफेक्टेड
असेल तर येस करायचं, त्याचे डिटेल्स येतील. नंतर आहे पार्ट टाईम एम्प्लॉई, त्याचे डिटेल्स येतील. मी नो करून घेतो. पुढे आहे डू यू वॉन्ट टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ ऑर्फन रिझर्वेशन, असेल तर येस करायचं आणि पुढचे डिटेल्स भरून घ्यायचे. मी या ठिकाणी नो करून घेतो आणि सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं. माहिती ही सेव्ह होईल. पुढे आहे स्टेप 2 ॲड्रेस इन्फॉर्मेशन. पूर्ण पत्ता या ठिकाणी टाईप करून घ्यायचा. स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, व्हिलेज आणि पिनकोड. नंतर परमनंट आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम आहे. त्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आहे डिटेल ऑफ कोर्ट प्रोसिडिंग ऑब्लिक क्रिमिनल ॲक्शन पेंडिंग अगेन्स्ट यू. तुमच्या विरुद्ध जर क्रिमिनल केस एखादी असेल तर त्याचे डिटेल्स आहेत. मी सर्व ठिकाणी नो करून घेतो. त्याच्यानंतर आहे पर्टिक्युलर ऑफ प्राईज, मेडल, स्कॉलरशिप. जर काही असेल यापैकी तर ते डिटेल्स भरून घ्यायचे. एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज काही असेल तर ते भरून घ्यायचे आणि सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं. पुढे आहे स्टेप 4. या ठिकाणी क्वालिफिकेशन टाकून घ्यायचं आहे. पहिलं 10वीचं टाकून घेतो मी. क्वालिफिकेशन टाईप SSC सिलेक्ट केला आहे. नंतर पूर्ण मी डिटेल्स 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे सर्व डिटेल्स टाकून घेतलेत. सेव्हवरती क्लिक करतो. पुढे कन्फर्मवरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे एक्सपिरियन्स असेल तर येस करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आणि सेव्हवरती क्लिक करायचं. नंतर आहे स्टेप 6 फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. फोटो आणि सिग्नेचरची साईज या ठिकाणी दिलेली आहे, ती त्या साईजमध्ये करून घ्यायची आणि या ठिकाणी अपलोड करायचे फोटो आणि सिग्नेचर. मी फोटो आणि साईन अपलोड केलेली आहे आणि सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं. नंतर आय हिअर बायच्या बॉक्समध्ये क्लिक करून सबमिट अँड लॉकवरती खाली क्लिक करून घ्यायचं. कन्फर्मेशनचा मेसेज येईल, कन्फर्म करायचं. या ठिकाणी कॅन्डिडेट प्रोफाईल सबमिटेड अँड लॉक सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. आपली प्रोफाईल तयार करून झाली आणि ती आपण लॉक केलेली आहे. परत माय अकाउंटवरती यायचं. या ठिकाणी तुम्हाला दिसेल अपडेट ऑब्लिक अनलॉक प्रोफाईल. जर अपडेट करायचं असेल तर ती तुम्हाला प्रोफाईल परत अनलॉक करून घ्यावी लागेल.